नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड या विषयातील जे दुसरं प्रकरण आहे मागणीचं विश्लेषण, या प्रकरणातील आपण व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये आपण विक्री पूर्वानुमान संकल्पना किंवा कन्सेप्ट ऑफ सेल्स फॉरकास्टिंग या विषयीची चर्चा करणार आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीला प्रभावित करणारे घटक कोणकोणते आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग द डिमांड या विषयीची चर्चा करताना मागणीवर वस्तूची किंमत तिचा परिणाम होत असतो, ग्राहकांच्या उत्पन्नाचा सुद्धा घटक प्रभाव करत असतो मागणीवर, पर्यायी वस्तूंच्या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या किमती काय आहेत याविषयी सुद्धा प्रभावित असतात, ग्राहकांची अभिरुची सुद्धा कमी जास्त प्रमाणात जर बदलली तर त्याचाही परिणाम मागणीवर होत असल्याचं आपण पाहिलं। त्याचबरोबर ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ किंवा घट जेव्हा होते त्याचाही परिणाम वस्तूंच्या मागणीवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर ग्राहकांच्या रूढी, परंपरा, चालीरीती इत्यादींचा सुद्धा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होत असल्याचं आपण पाहिलं आहे। याचबरोबर ग्राहकांच्या अपेक्षा म्हणजे वस्तूंच्या किमतीविषयीच्या अपेक्षा असतील, पर्यायी वस्तू विषयीच्या अपेक्षा असतील किंवा पर्यायी किमतीविषयीच्या अपेक्षा असतील, त्याचाही परिणाम वस्तूंच्या मागणीवर होत असल्याचं आपण पाहिलं। यानंतर जाहिरातीचा सुद्धा खूप मोठा परिणाम म्हणजे मागणीवर प्रभाव करणारा असतो, याही विषयी आपण चर्चा केली। हवामान किंवा अन्य काही नैसर्गिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, कशा प्रकारची आहे याचाही आपण विचार केला आणि तांत्रिक प्रगती झाल्यामुळं सुद्धा वस्तूंच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो, याही विषयी आपण चर्चा केली। आणि शेवटचा घटक म्हणजे आर्थिक व्यवहारांची पातळी। बऱ्याच वेळेला समाजातील घटकांची किंवा व्यक्तींची, लोकांची गुंतवणूक, बचत करण्याची सवय, रोजगार कशा प्रकारचे आहेत याविषयीचा सुद्धा परिणाम म्हणजे मागणीवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतो। गुंतवणुकीचा काय पर्याय आहे, बचत कशा प्रकारची आहे, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी कशा प्रकारे निर्माण झाल्या आहेत। आपण आता विचार करूयात, कोविड-19 अनुषंगानं देशामध्ये अनेक कंपन्यांनी स्वतःच्या नोकर कपात केल्याची आपल्याला दिसून आली आणि मग अशा या लॉकडाऊनच्या काळामध्ये, नोकर कपातीच्या काळामध्ये किंवा कोविडच्या अनुषंगाने जी काही मंदी निर्माण झाली आहे त्या मंदीच्या कालावधीमध्ये आपल्याला वस्तूंच्या मागणीवर परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजेच लोकांना रोजगार नसला की लोकांकडे उत्पन्न असणार नाही आणि त्यावेळेला मग एखादी वस्तू खरेदी करण्याचा जो काही निर्णय आहे तो व्यक्ती पुढे ढकलू शकतो। म्हणजे याचा अर्थ असा की त्या वस्तूंची मागणी पर्यायाने पुढे ढकलते, म्हणजे मागणीवर परिणाम करणारे ही सुद्धा घटक आहे। लोकांची बचत करण्याची सवय काय आहे, कशा पद्धतीची आहे याचाही परिणाम वस्तूंच्या मागणीवर होत असल्याचं आपण दिसून आलं। आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आता आपण पाहणार आहोत की विक्री पूर्वानुमानाची संकल्पना म्हणजे व्याख्या, ज्यालाच आपण कन्सेप्ट ऑफ सेल्स फॉरकास्टिंग असं आपण म्हणतो। तर विशिष्ट कालावधीमध्ये किंवा विशिष्ट अवधीमध्ये आपल्याला वस्तूंची किती प्रमाणात विक्री करता येईल यासंबंधी प्रत्येक विक्रेता, व्यापारी, उत्पादक स्वतःचे काही प्रयत्न करीत असतो, स्वतःचं काही नियोजन करीत असतो, त्या पद्धतीचा काही अंदाज निश्चित करीत असतो आणि म्हणूनच याला आपण विक्री पूर्वानुमान असं आपण म्हणत असतो। की मित्रांनो, आपल्याला पाहिलं की विक्री पूर्वानुमान म्हणजे काय की ठराविक कालावधीमध्ये वस्तूंची विक्री करण्याविषयीचं जे काही नियोजन केलेलं असतं त्या नियोजनाला आपण विक्री पूर्वानुमान असं आपण म्हणत असतो। मग विक्री पूर्वानुमान कोण करत असतं, तर विक्रेता करत असतो, व्यापारी करत असतो, व्यावसायिक करत असतो, उद्योजक करत असतो, उत्पादक करत असतो। म्हणजे व्यवसायातील सर्व घटक आपापल्या परीनं किंवा आपापल्या दृष्टिकोनातून वस्तूंच्या विक्रीविषयीचं नियोजन करीत असतात किंवा पूर्वानुमान करत असतात किंवा अंदाज निश्चित करत असतात आणि त्यामुळं काय होतं की आपलं काम सोपं व्हायला मदत होते। तर विक्री पूर्वानुमान म्हणजे काय, तर एका विशिष्ट वस्तूसाठी किंवा संपूर्ण प्रकारच्या वस्तूसाठी विशिष्ट किंवा ठराविक भागासाठी ठराविक कालावधीमध्ये विक्रीविषयीचं नियोजन करणे, अंदाज निश्चित करणे, त्याला आपण विक्री पूर्वानुमान असं आपण म्हणतो। मग विक्री पूर्वानुमानाची ही झाली सरळ, साधी आणि ढोबळमानाने केलेली व्याख्या। परंतु विपणनाच्या दृष्टिकोनातून, सेल्समॅनशिपच्या दृष्टिकोनातून किंवा विक्रय कलेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या तज्ज्ञांनी विक्रय पूर्वानुमानाच्या व्याख्या केलेल्या आहेत। ते कोणकोणत्या आहेत, ते कशा पद्धतीचे आहेत आपण ते पाहूयात। नंबर 1 ची व्याख्या आहे कंडिफ अँड स्टील या तज्ज्ञांनी, त्यांच्या मतानुसार त्यांनी विक्रय पूर्वानुमानाची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की संघटनेच्या भविष्यकालीन विक्रीचा शास्त्रीय पायावर
भावी अंदाज निश्चित करणे म्हणजे विक्री पूर्वानुमान होय. कंडिफाईड स्टील या तज्ज्ञांनी विक्री पूर्वानुमानाची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे मित्रांनो की संघटनेच्या भविष्यकालीन विक्रीच्या शास्त्रीय पायावर भावी अंदाज निश्चित करणे म्हणजे विक्री पूर्वानुमान होय. दुसरे जे तज्ज्ञ आहेत फिलिप कोटलर यांनी सुद्धा इतर मार्केटिंगचे खूप मोठे अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वीकृत विपणन योजना व गृहीत विपणन परिस्थितीवर आधारित कंपनीच्या विक्रीच्या अपेक्षित पातळीला विक्री पूर्वानुमान असे म्हणतात. स्वीकृत विपणन योजना व गृहीत विपणन परिस्थितीवर म्हणजे आपण निश्चित केलेली विक्रीविषयीची विपणनाविषयीचे धोरण किंवा योजना, पण ती कशी बाजारपेठेतली परिस्थिती काही गृहीत धरून कंपनी विक्रीच्या अपेक्षित पातळीला विक्री पूर्वानुमान असं आपण म्हणतो. म्हणजे एखादी कंपनी असेल, एखादा उद्योजक असेल, एखादा व्यापारी असेल, एखादा विक्रेता असेल तर स्वतःचं काही विक्रीविषयीचा अंदाज निश्चित करतो, विक्रीविषयीचं नियोजन निश्चित करतो आणि बाजारपेठेतली सर्वसाधारण परिस्थिती गृहीत धरतो आणि ती परिस्थिती गृहीत धरून त्या सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जे विक्रीचं उद्दिष्ट निश्चित केलेलं असतं किंवा विक्रीचा अंदाज निश्चित केलेला असतो त्याला आपण विक्री पूर्वानुमान म्हणतो, असं फिलिप कोटलर या तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. तिसरी जी व्याख्या आहे मित्रांनो की अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या मतानुसार विपणन पूर्वानुमानाची व्याख्या करताना अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन असं म्हणतात की संकल्पित विपणन योजना किंवा कार्यक्रमानुसार तसेच आर्थिक व इतर शक्तींना गृहीत मानून विशिष्ट मुदतीमध्ये किती विक्री होऊ शकेल याबद्दल वस्तू किंवा चलनात मूल्य व्यक्त करण्यात येणाऱ्या अनुमानाला विक्री पूर्वानुमान म्हणतात. खूप व्यापक आणि सुटसुटीत अशा प्रकारची व्याख्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननं तयार केलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये ते काय म्हणतात की संकल्पित विपणन योजना म्हणजे आपण काही विपणन योजनेविषयीचा आराखडा तयार केलेला आहे, योजनेविषयीचं नियोजन निश्चित केलेलं आहे ते गृहीत धरून किंवा कार्यक्रमानुसार तसेच आर्थिक व इतर शक्तींना गृहीत धरून विशिष्ट मुदतीमध्ये किती विक्री व्यवसायाची उत्पादकाची होऊ शकते याविषयीचा अंदाज निश्चित करणे त्याला आपण विक्री पूर्वानुमान असं आपण म्हणू शकतो, असं अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या तज्ज्ञ समितीने विक्री पूर्वानुमानाची व्याख्या निश्चित केलेली आहे. मग आता हे जे काही आपण 3 तज्ज्ञांनी दिलेल्या व्याख्या, आपण ढोबळमानाने पाहिलेली व्याख्या, या 4 व्याख्यांच्या वरून आपल्याला असं दिसतं की वर दिलेल्या व्याख्येवरून विक्री पूर्वानुमान या संकल्पनेचं स्वरूप किंवा वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यातलं पहिलं आहे की विक्री पूर्वानुमान म्हणजे संभाव्य विक्रीच्या परिणामाबद्दल करण्यात आलेले अनुमान होय. एक ठराविक कालावधीसाठी, ठराविक वेळेसाठी, ठराविक बाबीसाठी विक्रीविषयीचं जे काही नियोजन केलेलं आहे, विक्रीविषयीचा एक अनुमान काढलेला आहे, विक्रीविषयीचा एक अंदाज निश्चित केलेला आहे, त्यालाच विक्री पूर्वानुमान आपण असं म्हणू शकतो. दुसरं वैशिष्ट्य किंवा स्वरूप आहे विक्री पूर्वानुमान हे वस्तूंच्या एककाच्या स्वरूपात किंवा विक्रीचे अनुमान मूल्य दर्शविणाऱ्या चलनाच्या स्वरूपात असू शकेल. विक्री पूर्वानुमान हे कशा वस्तूंच्या मूल्यांच्या स्वरूपामध्ये किंवा वस्तूंच्या स्वरूपामध्ये टार्गेट निश्चित केलेलं असतं, अंदाज निश्चित केलेला असतो. समजा एक महिन्यामध्ये 10 लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री करायची किंवा 1 महिन्यामध्ये 1000 नगांच्या वस्तूंची विक्री करायची, याला आपण विक्री पूर्वानुमान असं म्हणतो. म्हणजे विक्री पूर्वानुमान हे फक्त वस्तूंच्या रकमेच्या स्वरूपात किंवा वस्तूंच्या नगाच्या स्वरूपातही असू शकते, ही आपण समजून घेणं गरजेचं आहे. तिसरं स्वरूप किंवा वैशिष्ट्य आहे विक्री पूर्वानुमान हे विशिष्ट वस्तूबद्दल किंवा विभिन्न वस्तूबद्दल सुद्धा असू शकते. आपण कोणत्या प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करत असू किंवा आपण कोणत्या प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करत असू यावर ते अवलंबून असते. म्हणजे एक वस्तूंचं विशिष्ट वस्तूबद्दल किंवा विभिन्न वस्तूबद्दल, आपण एकाच वस्तूचं उत्पादन करतोय का त्याच्याबरोबर अनेक वस्तूंचं उत्पादन करतो.
मग एकाच वस्तूबद्दलचं विक्री पूर्वानुमान असू शकतं किंवा अनेक वस्तूबद्दलचं विक्री पूर्वानुमान असू शकतं. जर वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करण्याचे आपले घटक असतील तर आपण वेगळ्या प्रकारे हे करू शकतो. असं गृहीत धरू की हिंदुस्तान लिव्हर कंपनी जी आहे ती वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करते. काही लक्स साबण त्यांचंच आहे, रिन साबण त्यांचंच आहे, रिन पावडर त्यांचंच आहे, सर्फ एक्सेल त्यांचंच आहे, फेअर अँड लवली क्रीम त्यांचंच आहे, लाईफ बॉय त्यांचंच आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट हिंदुस्तान लिव्हर कंपनी तयार करते. मग हिंदुस्तान लिव्हर कंपनी हे विक्री पूर्वानुमान निश्चित करत असताना एका वस्तूबद्दल करू शकते किंवा अनेक वस्तूबद्दल मिळून सुद्धा विक्री पूर्वानुमान निश्चित करू शकते. म्हणजे हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर विक्री पूर्वानुमान विशिष्ट मुदतीशी संबंधित आहे. विशिष्ट मुदत ठरलेली असते. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असा कालावधी निश्चित केलेला असतो आणि त्या कालावधीमध्ये आपल्या विक्रीचा किती अंदाज आहे, विक्रीचं किती उद्दिष्ट आहे, विक्री किती पूर्ण करावायची आपल्याला, याविषयीचं नियोजन आपल्याला करावं लागतं. त्यालाच आपण विक्री पूर्वानुमान असं म्हणतो. त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो 5 नंबरचा, विक्री पूर्वानुमान हे कंपनीच्या प्रस्तावित विपणन योजनेशी निगडीत असते. कारण विक्री पूर्वानुमानामुळं विपणनाचं काम सोपं जातं, विपणन संघटनेचं काम सोपं जातं, विक्रय यंत्रणेचं काम सोपं जातं. एकूणच काय तर व्यवसायामध्ये असणारे जे काही सर्व घटक आहेत, सर्व कर्मचारी आहेत, सर्व विभागामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत, या सर्वांच्या दृष्टिकोनातून एकच टार्गेट सर्वांचं असतं आणि ते म्हणजे काय की वस्तूंचं विक्री पूर्वानुमान आपण निश्चित करायचं किंवा त्याविषयीचा अंदाज करायचा. 6वा मुद्दा आहे मित्रांनो, विक्रीवर अनेक बाबींचा परिणाम घडून येत असतो. विक्री ही काही सहजपणे होणारी बाब नसते, तर विक्रीवर अनेक घटकांचा, अनेक बाबींचा परिणाम होत असतो. कोणकोणत्या बाबींचा सर्वसाधारणपणे परिणाम होऊ शकतो? त्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत की अंतर्गत बाबी आहेत, काही बाह्य बाबी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहिलं की वस्तूंचं उत्पादनाचा दर्जा असेल, वस्तूंचं वितरण असेल, वस्तूंची किंमत असेल, वस्तूंची वाहतूक असेल, वस्तूंची बांधणी असेल, वस्तूंची विक्रेतर सेवा असेल, या सर्व बाबींचा परिणाम वस्तूंच्या विक्री पूर्वानुमानावर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. काही गोष्टी विक्रीपूर्वीच्या आहेत, काही गोष्टी विक्री नंतरच्या आहेत, काही गोष्टी विक्री करत असतानाच्या आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम मात्र वस्तूंच्या विक्रय पूर्वानुमानावर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग विक्री पूर्वानुमान ही एक व्यवसाय संघटनेच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्याचं कारण असं आहे की एखाद्याच्या व्यवसायाची यशस्वीता कशावर अवलंबून असते, तर एखाद्या व्यवसायाची यशस्वीता हे त्यांनी केलेल्या व्यापाराच्या पद्धतीवर अवलंबून असते, त्यांनी केलेल्या विक्रीच्या पद्धतीवर अवलंबून असते, त्यांनी मिळवलेल्या नफ्याच्या पद्धतीवर अवलंबून असते, त्यांच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यावर अवलंबून असते, त्यांच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्याप्रती व्यवसाय संघटक किंवा संस्थापक कशा पद्धतीनं वर्तणूक करतो, कशा पद्धतीनं वागणूक करतो त्याप्रती असते. ही बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच विक्री पूर्वानुमान करताना विक्रीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम घडवून आणणाऱ्या विविध घटकांचा, परिस्थितीचा व घडामोडीचा विचार करणं गरजेचं असतं आणि ते आवश्यक असतं आणि अंदाज घेणे हे आवश्यक असतं. मग कोणकोणते अंदाज, कोणकोणते घटक, संघटनेतील अनियंत्रित घटक कोणते, संघटनेबाहेरचे कोणते घटक आहेत, याविषयी आपण चर्चा करूयात. की संघटनेबाहेरील अनियंत्रित घटक म्हटलं तर सरकारची धोरणं, जागतिक घडामोडी, स्पर्धकांची वर्तणूक, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. शासकीय धोरणं म्हणजे काय की कोविडच्या अनुषंगानं सरकारनं अनेक बाबीवरची वेगवेगळ्या प्रकारची स्वतःची धोरणं निश्चित केलेली आहे. 2-3 वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी स्पष्ट केलं की गरिबांना कमी किमतीमध्ये औषधोपचार करण्याची व्यवस्था आपल्याला करायची आणि त्या अनुषंगाने त्यांनी जेनेरिक औषधांचं विक्री करायला परवानगी दिली. म्हणजे औषधामध्ये कंटेंट तेच आहेत, लेबल तेच आहेत, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स नसल्यामुळं त्याच्यावर कुठलीही एक्साईज लागत नाही, कुठलाही सेल टॅक्स लागत नाही. त्यामुळं ते 30 ते 70% वस्तूंच्या, त्या औषधांच्या किमती कमी होऊ शकतात. म्हणजे ही सरकारची धोरणं झाली. या सरकारच्या धोरणाचा आपल्या धोरणावर काही परिणाम होतो का? आपण एखादे औषध निर्माण करणारे उत्पादक आहोत, आपण विक्रीचं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे, आपल्या वस्तूंची किंमत बाजारामध्ये काय आहे ते ग्राहकांना माहीत आहे,
परंतु तीच वस्तू जेनेरिक औषधामध्ये जर कमी किमतीला मिळत असेल तर ग्राहक निश्चितचपणे कमी किमतीची वस्तू खरेदी करायला तयार होतो. म्हणजे ज्याचा अर्थ असा झाला की शासनाच्या धोरणाचा परिणाम आपल्या विक्री पूर्वानुमान झालेला दिसून येतो. म्हणून आपण निश्चित केलेलं विक्री पूर्वानुमानाचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट कमी किंवा जास्त होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे जागतिक घडामोडी किंवा घडामोडी. आज आपण पाहतोय की जागतिक लेवलवर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की चीन आणि भारत या देशाचे डोकलाम असेल, लडाख असेल किंवा आणखीन कुठल्या सीमारेषा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, या नियंत्रण रेषेवरून आपल्या आणि त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. हा काही पहिल्यांदाच तणाव निर्माण झालेला आहे. 1961-62 पासून ते आजपर्यंत कमी जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तणाव परिस्थिती सीमेवर नेहमीच दिसून येते किंवा असते. परंतु आजच्या या कालावधीमध्ये थोडेसं चीन आणि आपल्या देशाचे काही संबंध थोड्या प्रमाणामध्ये हे झालेले आहेत. आपण थांबतोय.